तणनाशकाची फवारणी करण्यासाठी एका शेतकऱ्यानं एक वेगळ्या प्रकारचा गाडा तयार केलेला आहे आणि या गाड्यामुळं काय फायदा होतो, हा गाडा त्याला का करावा वाटला, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे तण जास्त झालं की आपण तणनाशक शेतामध्ये 2 पिकाच्या ओळीमध्ये मारतो. त्यामधले असे काही तणनाशकं आहेत, उदाहरणार्थ ग्लायफॉसेट, ग्रामोक्झोन, स्वीपर. म्हणजे ही जी तणनाशकं आहेत ती नॉन सिलेक्टिव्ह आहेत. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे जे हिरवी वनस्पती दिसेल त्याच्यावर ते पानावर पडलं की ते पान जळतं. मग अशी काही तणनाशकं नॉन सिलेक्टिव्ह आहेत, ती आपल्याला 2 पिकाच्या ओळीमध्ये आपल्याला तणावर मारावी लागतात. परंतु बऱ्याचदा काय होतं की ती तणनाशकं वाऱ्याच्या झोतानं त्या पिकावर पण जातात. तसं होऊ नये म्हणून त्यांनी हा गाडा तयार केलेला आहे. तर मला सांगा, तुम्ही हा जो गाडा तयार केलेला आहे, हो. हा गाडा तणनाशकं मारण्यासाठी केलेला आहे. हो. किती खर्च आला आहे? या गाड्याला 5,000 रुपये खर्च आला साहेब. बरं. आणि काय काय केलं या गाड्यामध्ये? या गाड्याला 2.5 बाय 2 फूट उंचीची एक लोखंडी फ्रेम तयार केली बरं. आणि त्या फ्रेमला पाठीमागे 2 सायकलचे चाका वगैरे बसवले बरं. आणि पुढे एक सायकलचं, असं 3 सायकलच्या चाकावर हा गाडा वगैरे बसवलेला आहे. बरं. आणि ह्याचं हे मधली जी बेडचं जो मधलं अंतर 1.5 फूट आहे, हां. तर ह्या मधल्या 1.5 फुटामध्ये बरोबर हा गाडा चालतो पुन्हा आणखी. बरं. त्याच्यामुळं बेडची समजा बुवा लांबी आणि ह्याची जी रुंदी आहे हां. ते आपल्याला बेडनुसार समजा बाबा एक 5 फुटापर्यंत हा गाडा चालू शकतो पुन्हा आणखी. म्हणजे कमी जास्त करता येतं का? ह्याला कमी जास्त करायची सिटिंग साईडच्या रॉड मध्ये पुन्हा आणखी पाईप मध्ये फिक्स केलेले आहे पुन्हा. बरं. आणि तुम्हाला हा का का करावा वाटला? मी सुरुवातीला माझं SRTचं पहिलंच वर्ष असल्यामुळं आणि मी हुड लावून कपाशीची ग्रामोक्झोन ग्लायफोसेट फवारणी करीत असताना मजुराकडून त्यांना काही त्याचं परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळं काही कपाशीची झाडे माझी एक 10-12 गुंठ्यातली जळली. हां. मग आता ती झाडं जळाल्यामुळं पुन्हा मग मी ग्रुपवर काही असे बॅनर लावून गाडा तयार केलेले व्हिडिओ वगैरे बघितले होते हां, युट्यूबवर. हां, हां, हां. आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन मग मी आपलं कसं की बाबा पंप गाड्यावर ठेवून हां. एकाच माणसाच्या सहाय्याने हां. गाडा आणि पंप घेऊन कसं त्याला 2 वळीच्या मध्ये चालता येईल. हां. तर ह्या पद्धतीने थोडंसं 1,000-2,000 रुपये खर्च जास्त लागला तरी हरकत नाही. तर त्या हिशोबाने हा एक 5,000 रुपये साधारणतः खर्चाचा हा गाडा वगैरे तयार केला. त्याला हे बॅनरचा कपडा चौबाजूने वगैरे बांधलेला आहे. हां. आणि ह्या बॅनरचा कपडा बांधल्यामुळं ह्या 4.5 फुटाच्या 2 वळीमध्ये बेडमध्ये हा गाडा फेसोबसमध्ये वगैरे चालतो. हे कपडा का बांधलाय? हे पिकावर तणनाशकाचे पाणी वगैरे किंवा औषध वगैरे उडू नये आणि औषध उडून झाडं जळू नये म्हणून बॅनर बांधलंय. बरं. म्हणजे ती जी नोझलचा जो स्प्रे आहे हा. तो खाली जमिनीवरच तुमचा तणावर हा, पडतोय, ते पिकावर उडत नाही. जमिनीवरच पडण्यासाठी. बॅनरनी गुंडाळल्यामुळं हा. लोकांना लक्ष देत नाही कसं आहे ते. हा. तर आम्हाला जरा थोडं उकलून दाखवता काही कसं हो, आहे ते? उकलून दाखवतो ना साहेब. आता तुम्हाला ही पडदा काढला, तुम्हाला लक्षात येईल आता हा लोखंडाचा साचा आहे पूर्ण. हा पूर्ण लोखंडाचा साचा आहे आणि त्याला सायकलचे 3 चाकं येतं, पाठीमागं 2 आणि पुढे 1. पुढे एक. आणि याच्यामध्ये त्यांनी वरच्या स्टँडवर हा पंप बसवलेला आहे आणि या पंपातून औषध इथे येत आहे आणि त्याचं जे पंपामधलं जे औषध आहे तर ह्या गनला जोडले त्यांनी. चार्जिंग पंपाची गन ह्याला बांधलेली आहे पण आणखी खाली एक म्हणजे हा rod चार्जिंगचा पंप आहे. हा चार्जिंगच्या पंपाची जी गन आहे हा. तर ती ह्या खाली गन बांधण्यासाठी एक गन आहे. खाली घ्या, इकडे जवळ घ्या. हा. तर इथं नोजल किती आहे तिथं? इथं 3 नौजल आहेत. 1, 2 आणि 3. हा पडगिलवार कंपनीचा पंप आहे. हा. त्या पंपाबरोबरच हे नौजल येतात. हा. हा. बर. ते दुसरी गोष्ट ते हे सगळं पंपाबरोबरच सामान आहे, वेगळं काही आणलेलं नाही काही. बरं. आता हा ह्यातलं जे तणनाशक आहे हा. ती ह्या गन मध्ये येतं. ह्याला इथं जोडून घ्यायची. हा. अरेंजमेंट तुम्हाला लक्षात आले असेल की इथं 2 हँडल आहेत त्याला आणि ही पंप आहे. आता आपण पाहू की हा इलेक्ट्रिक वर चार्ज होणारा पंप आहे आणि त्याचे नोझल्स इथं आहेत. तर ते नोझल इलेक्ट्रिक पंपाचं जे बटन दाबल्यानंतर आपण खालच्या बाजूला कसा तणनाशकाचा मारा होतो ते आपण थोडक्यात पाहू. आता आपण पाहतोय की आता ही चालू करतायत. हे चालू केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की आता हे सगळे 3 नोझल्स आहेत. त्या 3 नोझल्समधून खालच्या दिशेनं तुम्हाला फवारा मारलेलं
दिसून येईल. आणि ही दोन्ही बाजूनी पडदे असल्यामुळं हे जे तणनाशक आहे ते पिकावर उडत नाही. तर अशा सहज आणि साध्या पद्धतीनं यांनी हा जो गाडा आहे तणनाशक मारण्याचा तो तयार केलेला आहे.